आम्ही गडिंग्लजच्या भैरी मंदिरात गेलो होतो आणि या पायऱ्यावरून एक मांजर कुठून येत होतं काय समजत नाही. कुठून तरी ते मांजर एक आलं आमच्याजवळ. आम्ही बसलो होतो इथे थोडा वेळ, पायऱ्या चढून दम लागला होता आम्हाला म्हणून आम्ही बसलो होतो. आणि एक मांजर येत होतं ना, खालून पायऱ्या चढून 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 बिचारं येत होतं. मी त्याच्याकडेच बघत होते. बघ सोनू त्याच्यात 4 बघा वर्षानंतरचा मांजर एक प्रेस रे येऊ. ते आलं ना, येऊन आमच्याजवळ इथं बसलं. खूप छान होतं. मला घरी घेऊन यावंसं वाटत होतं. खूप छान होतं. आमच्या पाठीकडूनच यायला लागलं ते नंतर. आम्ही बघतच बसलो त्याला. एवढं छान होतं मांजर. आम्हाला बघून बसलं होतं, आमच्याजवळच येऊन बसलं होतं. कुठून आलं मला पण काहीच कळलं कुठून नाही. आलाय तू? पूर्ण खालून पायऱ्या चढून वरपर्यंत ते आलं होतं. या खायला घाला नंतर आम्ही पुढे गेलो तर आमच्या पाठीकडून येत होतं बिचारं. पण त्याला खायला घालायला आमच्याकडे काहीच नव्हतं. आणि त्या दिवशी एवढी भैरी मंदिरात दुकानं पण काही चालू नव्हती, त्यामुळे आम्ही काही खायला घेऊन त्याला घालू शकलो नाही. हे आहे भैरीचं मंदिर गडिंग्लजमधलं. त्या दिवशी काहीच गर्दी नव्हती. दर्शन आमचं छान झालं. आम्ही घरातले सगळेच गेलो होतो दर्शनासाठी. खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे जागृत देवस्थान आहे भैरीचं. काळभैरी मंदिर आहे हे. त्यानंतर इथे एक काका बसलेले असतात चिपळ्या आणि ते हे वाजवतात विणा. 12 महिने बसलेले असतात. ऊन असू दे, पाऊस असू दे, कायम बसलेले असतात.